हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि हा ब्लॉग आहे शुक्रवारचं, कारण शुक्रवारचं मी ब्लॉग शनिवारी टाकायला पाहिजे होतं. शनिवारी घरातलं काम आवरून आणि आम्ही अमावास्या होतं, गावाला गेलो आम्ही, ते राहिलंच तसंच. आणि अमावास्या दिवशीचं काल मी अपलोड केलेलं आहे. आणि शुक्रवारचं पूजा ते आवरलं. पूजा बघा मस्त फुलं झालेली होती, पूजा आवरलेलं आहे. आणि इकडं शेपूची भाजी आणलेली होती, आणि इथं आपल्या शेतातच होतं. मग ते सगळं निवडून चिरून धुवून स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं. आणि कांदा आणि मिरच्या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलं. मग त्यावर डाळ टाकलं. डाळ काय मी भिजत ठेवलेलं नव्हतं, तसंच टाकलेलं आहे. आणि भाजीसोबत तेवढं शिजते ते. चवीनुसार मीठ पण टाकलं त्यात, आणि व्यवस्थित मिक्स करतो. कांदा मिरच्या डाळ हे सगळं मिक्स व्हायला पाहिजे. इकडं काम सगळं आवरलं, स्वयंपाक झालं, अजून कपडे धुवायचं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे, तर हळदी कुंकूला बोलवलेलं आहे. ते शेजारचं काकी, काल आम्ही रानात गेलो कामाला, तिथं तिने बोलवलेलं आहे. आज तिने पूजा घातलेली आहे. शेवट शुक्रवार, दर शुक्रवार तिने पूजा घालत होती, मग मला बोलवत होती. आणि आज शेवट आहे. आणि मला कालच सांगितलं होतं त्यांनी, आणि परत आता फोन करून सांगितलेलं आहे. चाललो आहे, चला. मी आलो इकडं, आणि बघा तिने मस्त पूजा मांडलेली आहे. आणि तिने श्रावण महिन्यात दर शुक्रवारी पूजा घालत होती. मग मला बोलवत होती ओटी भरून घ्यायला, हळदी कुंकूला बोलवत होती. आणि आज शेवटचं शुक्रवार आहे. मग त्यांनी सगळं स्वयंपाक करायला लागला तसंच. आणि त्याने पण गावाला पण जाणार आहेत, म्हणजे तिथं गावात सुवासिनी घातलेलं आहे, तिथं पण त्यांचं सून आहे गावात, तिकडं जाणार होते. म्हणून लवकर बोलवून मला ते नैवेद्यासाठी डाळीचं कडपं बनवलेलं आहे. त्यांनी जेवढंच केलं तेवढं नैवेद्य दाखवून पहिलं ओटी भरून आणि मोकळा होतो मी. अजून स्वयंपाक करायचा आहे मला म्हटले. आणि इकडं मी अगरबत्ती लावायला लागलो. हळदी कुंकू टाकलं तर अगरबत्ती लावून आरती त्यानं करायचं होतं. आणि ह्यांचं घर बघा पहिलंच कसं गोल असं झोपडी होतं तसलं आहे. ते मस्त छान वाटतंय ते. आणि त्याने आरती करून घेतलेत, कापूर लावलेला आहे, आरती करून घेतलेत. मग नंतर नारळ त्यानं वाढवायचं होतं. बघा ते नैवेद्यासाठी कडबं बनवलेलं आहे, भात दही भात आणि गूळ सगळं ठेवलेलं आहे. पूजा कसली मस्त छान मांडलेलं आहे त्या काकीनं. आणि तिने मला इकडं ओटी भरायला लागल्या. हळदी कुंकू लावलं त्यांनी, मी पण त्यांना हळदी कुंकू लावलं. आणि इथं कसं आसपास जास्त माणसं नाही आहेत, म्हणजे बायका बाकीचे अजून एक जण कोण तर पाहिजे होतं म्हणत होती. म्हणून म्हटलं त्यांनी माझी ओटी भरली, आणि मी त्यांची ओटी भरून, आणि 2 सुवासिनी झालेत म्हणून आम्ही असं केलं. आणि शेजारच कसं अजून आहे, खरं तिकडं लांब आहे, तिकडं कुठं जावायचं नको म्हणून आम्ही दोघींनी मिळूनच या पूजा केलेला आहे. त्यांच्या पाया पडलं आणि देवाचं नमस्कार केलं. आणि इकडं परत संध्याकाळी बघा मी तिथून येऊन तिथं जेवण केलं. आणि येऊन काय मी व्हिडिओ केलेला नाही. आता संध्याकाळचं 6 वाजलेलं आहे, आणि चुरमुरं आणलेली होती. मग ती मी आज भडंग बनवायला लागले. त्यांनी म्हटलेत आता चुरमुरं तसंच कसं खायचं, भडंग बनव म्हटल्यावर मी आता इकडं बघा लसूण जिरं मोहरी कढीपत्ता सगळं टाकलेलं आहे. शेंगदाणा पण टाकतो तेलामध्ये शेंगदाणा व्यवस्थित भाजायला पाहिजे, मग भडंगमध्ये चांगलं लागतं. सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि प्लीज सपोर्ट करा. अर्धा चमचा हळद टाकलेला आहे, आणि त्यामध्ये लाल तिखट पण टाकतो. भडंग कसं जरा तिखट झाल्यावर छान लागतंय. पावसाळ्यात कधीच तर गरम खायला संध्याकाळचं खायला येते म्हणून करून ठेवतो मी. व्यवस्थित सगळं भाजलेलं आहे, आणि त्यामध्ये टाकलं चुरमुरा. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेतो. गॅस बंद करायचं, कारण कसं आहे खालचं कसं करपतं आहे, आणि चुरमुरं पण करपतं आहे, त्यामुळं गॅस बंद करूनच मिक्स करायचं. तेल त्यानं गरम असतं आहे, त्यामध्ये मिक्स होतं आहे ते. चला मस्त चिवडा तयार झालेला आहे.
या तुम्ही पण खायला. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.